श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा पारायणाचा दुसरा दिवस आहे। आजच्या दिवसाची सुरुवात गरम कॉफीने झाली। त्यानंतर गेलो आम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम पायावरती पवित्र पाणी घेतलं। त्यानंतर आम्ही औदुंबरला प्रदक्षिणा घेतली। स्वामींच्या समोर नतमस्तक झालो। या रांगोळीच्या माध्यमातून स्वामी दर्शन घेतलं। भोपाळ आरतीनंतर पारायणाला सुरुवात झाली। शब्द गाभारात गुंजत होता आणि मनात एक वेगळी शांती जाणवत होती। मग सुरू झाला गणेश याग। मित्रांनो, गणेश यागचे खूप सुंदर फायदे आहेत। या यज्ञाच्या माध्यमातून आपली बुद्धी स्थिर आणि मन शांत राहतं। आणि महत्वाचं म्हणजे जर आपण नवीन काहीतरी काम सुरू करत असताना हे यज्ञ आपल्याला शुभ फळ देतं। मुद्रेनं काय करायचं आहे, आपण ते हविद्रव्य घालायचं आहे। फक्त 2च दाणे आपण याच्यामध्ये घ्यायचंय। यज्ञानंतर माझ्या हाताला पवित्र धागा बांधला। धागा बांधत असताना जणू काही स्वामी आपल्या रक्षणासाठी एक अदृश्य कवच बांधलं आहे असं वाटत होतं। चला तर मग स्वामी दर्शन घेऊन आजचा ब्लॉग इथे संपवतो। पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।